नमस्कार मित्रांनो, मी अमोल शेळके स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, तुम्ही आपण ग्रांट रोडला गेलो होतो आणि ग्रांट रोडला गेलो आपण या कारणासाठी का आपल्याला पीसी थोडा बिल्ड करायचा होता। तर आपण ॲक्च्युअली गेलो होतो SSD घेण्यासाठी आणि रॅम घेण्यासाठी, परंतु तिकडे गेल्यानंतर विचार बदली केला आणि पीसीच घेऊन आलो असेंबल करून। तर तो जो पीसी आणलाय तो तुम्हाला मी दाखवतो, आपण त्याच्यामध्ये काय काय आणि कशा प्रकारे ते कॉन्फिगर केलंय। तर आता ओपन करूया पहिलं तर पीसी आणि नंतर मी दाखवतो त्याच्यामध्ये काय काय केले ते। तर हा बाजूला बॉक्स पडलाय, तो आपला पीसी आणल्यापासून आपण ओपन केलेला नाही, तो असा ठेवलेला आहे। त्याला आज आपल्याला ऑन करायचंय। तर पहिले तर बॉक्स मधून त्याला बाहेर काढूया। तर आपण बॉक्स केलेला आहे ओपन, आणि सगळ्यात पहिले तर तुम्हाला दाखवतो हा एक कॅबिनेट। हा जो ट्रान्सपरंट ही काच आहे, लॅब केअरचा आहे। तर हा कॅबिनेट आपल्याला पडला 2,500ला। त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे 4 GB ग्राफिक कार्ड या ठिकाणी, जेब्रॉनिक्सचं, ते 3,500 समथिंग आहे। त्याच्यानंतर आपण प्रोसेसर टाकलेला आहे त्याला i5 10 जनरेशनचा, 8 GB ची रॅम टाकलेली आहे या ठिकाणी, रॅम असेंबल केलेली आहे। त्याचबरोबर 256 GB ची SSD टाकलेली, हार्ड डिस्क वगैरे नाही त्याच्यामध्ये। आपला जो ओल्ड पीसी त्याची हार्ड डिस्क आपण काढून ह्याच्यात टाकणार आहे, आणि SSD वरती पूर्ण जो आपला एडिटिंगचे सॉफ्टवेअर ते पूर्ण SSD वरती ऑपरेट करणार आहे, आणि हार्ड डिस्क फक्त स्टोरेजसाठी वापरणार आहे। तर आपल्याला हा जो पीसी आहे हा 27,000चा पीसी आहे, डिस्काउंट वगैरे करून आपल्याला तो 20,000पर्यंत पडलाय। तर आता ह्याला लावूया आपण पहिलं तर बघूया, कारण ह्याचे जे समोरचे फॅन आहेत ना, हे ह्याच्यामध्ये लाईट्स आहे। गेमिंग पीसी एकदम जबरदस्त दिसतंय। आता कनेक्ट केल्यावरती दाखवतो। सर्वात पहिला आपला जो जुना पीसी आहे तो डिस्कनेक्ट करूया या ठिकाणी। हां, चला बाय बाय। तर आपला पीसी असेंबल केलेला जो आपण पीसी आणला होता तो कनेक्ट केलेला आहे, आणि जुना रिमूव्ह केलेला आहे त्या ठिकाणावरून। आता आपण त्याला ऑन करतोय गणपती बाप्पाचं नाव घेऊन। तर पाहूया आता ऑन केल्यावरती एकदम जबरदस्त, एकदम गेमिंग पीसी म्हणजे वाटतं का गेमिंग पीसी म्हणून। तर बघा आता ओपन चालू केल्यावरती त्याला वरती बटन्स आहेत ऑन ऑफ करायचे या ठिकाणी टॉपला, हे बघा, हे गणपती बाप्पा मोरया। यस, पहिला कसा व्ह्यू दिसतोय जबरदस्त, म्हणजे त्याचे जे फॅन आहेत ना, 4 फॅन, त्याला पूर्ण लाईट्स आहेत, आणि त्या लाईट त्या रिमोटनी कंट्रोल पण होतात, त्यासाठी रिमोट आहे वेगळा। तर आता पाहूया कुठला कुठला मोड आहे त्याचा। पहिला ऑन होता पीसी,
थोडी ते सेटिंग वगैरे बाकी ती सेटिंग करून घेऊया आणि ऑन करूया. तर सर्वात पहिले त्याचे ड्रायव्हर्स अपलोड करायचे आहेत आपल्याला ऑनलाईनवरती. तर ते शोधतोय पहिले, कारण आपल्याला नवीन आहे पूर्ण, त्याच्यात कुठलाही सेटअप नाही आणि पूर्ण सेटअप इन्स्टॉल करायचं आहे. म्हणजे आजचा दिवस पूर्ण जाणार आहे त्याच्यामध्ये. तर हा सेटअप पूर्ण रेडी करूया. पहिलं चालू झालं तर व्ह्यू कसा आहे सांगा तुम्ही नक्की. बघा वाटतं की नाही एडिटिंगचं पीसी एक नंबर. पण स्पीड वगैरे चेक करणार आहे आपण, त्या पहिले सगळं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून घेऊया आणि नंतर स्पीड चेक करूया. कारण तो पण आपल्याला कळणार आहे, कारण तो पूर्ण फ्री आहे आता एकदम, त्याच्यामध्ये काही नाही. तो आता फास्टच चालणार, परंतु आपले ज्यावेळेस सॉफ्टवेअर इन्स्टॉल होतील ना त्यावेळेस बघू त्याचं स्पीड काय आहे. नंतर त्याची हे तुम्हाला सांगतो, म्हणजे एक्सपिरियन्स सांगतो कसं काय. तर मित्रांनो आपलं पीसीचा पूर्ण सेटअप रेडी झालेला आहे आणि आपण त्याची जी प्रॉपर्टीज आहे ते चेक करतोय परफेक्ट आहे का बरोबर जे आपल्याला दिलं आहे ते. तर या ठिकाणी ते ओपन केलेले आहे. तर अशा प्रकारे आपला नवीन सेटअप तयार झालेला आहे आणि आपला पीसी जो आहे तो अपडेट केलेला आहे आपण. तर हा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. आपला जो पीसी अनबॉक्सिंगचा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे आणि आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत बाय.